नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर 4 बेसिक जिओमेट्रिकल आयडियाज करतो आहे. ठीक आहे, त्याच्यातले आपले 20 क्वेश्चन्स झाले. ठीक आहे, आज आपण 21 to 30 क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 21 बघा काय आहे. हाऊ मेनी फिगर्स आर क्लोज्ड फिगर्स. ठीक आहे, आता क्लोज्ड फिगर्स कशाला म्हणतात मी इंट्रोडक्शन मध्ये थोडं तुम्हाला सांगितलं होतं. हे बघा, कुठलीही फिगर ड्रॉ जेव्हा आपण करतो तर कुठून तरी त्याचा स्टार्ट होतो. ठीक आहे ना, जसं आता एक फिगर आपण ड्रॉ करतोय, इथून स्टार्ट होणार आहे त्याचा. ठीक आहे, आणि कुठेतरी ही एंड होणार आहे. जर स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट जर जॉईंट होत असतील एकमेकांना तर ती क्लोज फिगर आहे. ठीक आहे, आता एक फिगर अशी इथे आपण स्टार्ट केली आणि असं ड्रॉ करून याचा एंड पॉइंट इथे सोडून दिला आपण. हे दोन्ही एंड पॉइंट याचे जॉईंट झाले का? नाही झाले. मग ही जी फिगर आहे ही ओपन फिगर आहे, ही जी फिगर आहे ही क्लोज्ड फिगर आहे. ही क्लोज्ड आहे आणि ही ओपन फिगर आहे. ठीक आहे, कळालं? एकदम सोपं आहे. ओपन आहे ना इकडं, हे दोन्ही जे एंड पॉइंट आहे त्याचे जॉईंट नाही आहे म्हणून ही ओपन आहे, आणि याचे दोन्ही जे एंड पॉइंट आहे ते जॉईंट आहे म्हणून ही क्लोज फिगर आहे. तर याच्यातल्या बघा आपल्याला कुठल्या क्लोज दिसतात. हे बघा, इथं तुम्ही सपोज इथून स्टार्ट केलं, ही ड्रॉ करून पुन्हा इथं दोन्ही त्याचे जे एंड पॉइंट आहे जॉईंट झालेले आहे. पण इथं बघा, इथे स्टार्ट आहे. ठीक आहे, स्टार्ट होऊन याचा एंड इथं आलेला आहे. ठीक आहे, हे दोन्ही पॉईंट जॉईंट नाही आहे म्हणजे ही क्लोज फिगर नाही आहे. त्याच्यानंतर इथे पण बघा, हा दोन्ही एंड पॉईंट जे आहे याचे जॉईंट नाही आहे, मग ही पण नाही आहे. याचे पण दोन्ही पॉईंट जॉईंट नाही आहे, ही पण नाही आहे. ठीक आहे, मग कुठल्या आहे बघा, ही बघा, याचे समजा इथून तुम्ही याला स्टार्ट केलं. ठीक आहे, हे ड्रॉ करून हे बघा इथे जॉईंट होत आहे म्हणजे ही पण क्लोज फिगर आहे. तर ए आणि ई अशा दोन जे आहेत ते तुमच्या क्लोज फिगर आहेत. तर याच्यात किती क्लोज फिगर आहे टोटल है ना? हाऊ मेनी फिगर्स आर क्लोज फिगर्स? तर 2, ओनली 2 फिगर्स आर क्लोज फिगर्स. तर याचा आन्सर कुठला येतं बघा, ऑप्शन डी है ना. 2 फिगर्स आपल्याला क्लोज फिगर सांगायचे आहे. आणि क्लोज फिगर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ना, दोन्ही एंड पॉइंट त्याचे जॉईंट असायला पाहिजे. ओके, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन 22 बघा. राघव ड्रीव द लाइन सेगमेंट्स शोन हियर ऑन अ पीस ऑफ पेपर. ठीक आहे, एक राघव मुलगा आहे, त्यांनी काय केलं, एका पेपरवर त्यांनी अशा टाईपचे सेगमेंट त्यांनी ड्रॉ केले. ठीक आहे, ही हाऊ मेनी पेअर्स ऑफ इंटरसेक्टिंग लाईन्स डज ही ड्रीव. त्यांनी काय केलं, मग किती इंटरसेक्टिंग लाईन त्यांनी ड्रॉ केलेले आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, तर इथं बघा ह्या लाईन्स आहे, लाईन सेगमेंट्स आहे, लाईन नाही आहे या. हे बघा IJ है ना, KL EF GH. ठीक आहे, तर ह्या टोटल किती पेअर आहे आपल्याला फाइंड करायचे आहे. तर आपण बघा पहिले एक लाईन घ्यायची, लाईन सेगमेंट घ्यायचं IJ. IJला कुठल्या सेगमेंट आपल्याला IJचं कुठलं पेअर तयार होतं बघा, IJ है ना. कुठली लाईन इंटरसेक्ट करते हे बघा, EF एक पेअर ही झाली. सेकंड GH, IJला जो आहे GH इंटरसेक्ट करतोय कुठं, इथं है ना. EF कुठं, इथं इंटरसेक्ट करतोय, हे इथं करतोय. ठीक आहे, हे 2 झाले. तिसरी हे बघा, IJला इथं KL जो आहे ती पण इंटरसेक्ट करते, IJ आणि KL. 3 पेअर झाले. पुन्हा आता आपण KLला घेऊया. KLला कुठली लाईन, IJ तर झालेलं आहे है ना. IJ आणि KLचं आपलं पेअर झालेलं आहे. आता KL सोबत कुठली, EF, आणि पुन्हा त्याच्यासोबत अजून एक कुठली लाईन, GH. KL आणि GH असे किती पेअर्स आहेत है ना. 1 2 3 4 5 पेअर्स. 5 पेअर्स आपले असे आहे जे एकमेकांना इंटरसेक्ट करतात. ठीक आहे, तर याचा आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर C. ठीक आहे, आणि अजून एक तुम्हाला एक आपल्याला जर क्रॉस चेक करायचं असलं की आपलं बरोबर आहे की नाही, आपण सगळे काउंट केले की नाही सगळे सेगमेंट, तर याच्यासाठी ना सिंपल काय करायचं, जेवढे इंटरसेक्टिंग पॉईंट आहे ना ते काउंट करायचे. बघा इथं इंटरसेक्टिंग पॉईंट आहे बघा, 1
है ना, इथे 2 3 4 आणि हे 5, टोटल 5 इंटरसेक्टिंग पॉईंट आहे, म्हणजे हे 5 सेगमेंट आहे एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. तर याचा आन्सर कुठला येतो? ऑप्शन सी. ओके, चला बघूया क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 बघा, नंबर ऑफ लाईन सेगमेंट्स इन द गिवन फिगर इज. इथे एक फिगर दिलेली आहे, ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला किती लाईन सेगमेंट्स आहे ते सांगायचं आहे. तर एकदम सिंपल आहे बघा, है ना. हा एक पूर्ण एक मोठा सेगमेंट आहे ए, त्याच्यामध्ये छोटे छोटे अजून सेगमेंट दिलेले आहेत. तर एक बघा क्लिअर ए बी, बी सी, सी डी आणि डी ई हे 4 सेगमेंट तर क्लिअर दिसतात. हे लिहून घेऊया आपण. हे बघा ए बी, ठीक आहे, त्याच्यानंतर बी सी, ठीक आहे, त्याच्यानंतर सी डी, त्याच्यानंतर डी ई. हे क्लिअर 4 सेगमेंट आपल्याला दिसत आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा इथून इथपर्यंत एक सेगमेंट असणार आहे ए सी, ठीक आहे. त्याच्यानंतर ए डी पण एक सेगमेंट असू शकतो, ए डी. त्याच्यानंतर ए ई एक पूर्ण एक सेगमेंट आहे. ओके, झाले. हे बघा सेपरेट 4 सेगमेंट वरती लिहिले, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली ए टू सी, ए टू डी आणि ए टू ई असे 3 सेगमेंट झाले. त्याच्यानंतर आता परत बघा ए बी झालेलंच आहे ऑलरेडी, बी सी पण झालेलं आहे, बी आणि डी हा एक सेगमेंट असू शकतो, ठीक आहे. आणि बी आणि ई हा एक सेगमेंट असू शकतो, ठीक आहे. असू शकतो काय, आहेच, आहे की नाही, आहेच. त्याच्यानंतर आता काय उरलं, आता सी आणि डी तर झालेलं आहे ऑलरेडी आपलं, सी आणि ई. हे बघा टोटल किती सेगमेंट झाले, है ना. हे 4 3 7 2 9 आणि 1 10, तर टोटल 10 है ना, 10 सेगमेंट्स आहे. एवढ्या ह्या फिगरमध्ये टोटल 10 लाईन सेगमेंट्स आहे. तर याचा आन्सर कुठला येतो आहे? ऑप्शन बी, 10 सेगमेंट्स. ओके, सोपं आहे. हे पहिले 4 सेपरेट एक क्लिअर जे दिसतात ते, तिथून मग हे झाले 4 झाले, इथून मग है ना ए सी, ए डी आणि ए ई असे 3, त्याच्यानंतर बी डी, बी हे 2 आणि एक सी, असे टोटल 10 सेगमेंट येतात. ओके, चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 काय आहे बघा, द पॉलिगॉन विच इज मेड अप ऑफ लीस्ट नंबर ऑफ साइड्स इज अ, ह्या 4 पैकी एक ऑप्शन आहे. तर आपलं काय असते, पॉलिगॉन काय असते, अशी क्लोज्ड फिगर, अशी जॉमेट्रिकल क्लोज्ड फिगर ज्याच्यामध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त है ना साइड्स असेल तर त्याला आपण पॉलिगॉन म्हणतो, ठीक आहे. तर इथं आपल्याला मिनिमम म्हटलं, लिस्ट म्हणजे बघा कमीत कमी किती पाहिजे पॉलिगॉन आपल्याला, बघा क्लोज असला पाहिजे. तर पॉलिगॉन म्हणजे मिनिमम 3 साइड्स तर असायलाच पाहिजे. हे 3 साइडवाला कुठला तुमचा जॉमेट्रिकल शेप तयार होतो, ट्रायंगल, ठीक आहे. तर ह्याला पण आपण पॉलिगॉन म्हणतो, कारण मिनिमम याच्यामध्ये 3 साइड आहे. याच्यानंतर 4 5 6 7 8 जेवढ्या पण असू शकतात पॉलिगॉनमध्ये, ठीक आहे. पण मिनिमम जे आहे 3 साइड पाहिजे आणि त्याला आपण काय म्हणतो, ट्रायंगल म्हणतो, ठीक आहे. त्याचा आन्सर येतोय ऑप्शन बी. ओके, सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 25 बघा काय आहे, हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉन टू पास थ्रू 2 पॉइंट्स सायमल्टेनियसली. 2 पॉइंट आहे, ठीक आहे, असे 2 पॉइंट आहे. त्याच्यावरून आपण किती लाईन ड्रॉ करू शकतो की ते एकाच वेळेस या दोन्ही पॉइंटवरून है ना पास झाली पाहिजे. तर किती लाईन करू शकतो बघा, एकाच वेळेस झाली पाहिजे ती, बघा हे एवढंच करू शकतो, एकच लाईन आपण ड्रॉ करू शकतो, ठीक आहे. तर याचा आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर ए, ठीक आहे. एकच लाईन आपण ड्रॉ करू शकतो जी 2 पॉइंटवरून सायमल्टेनियसली जाते, ठीक आहे. कळालं आहे, सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. हे 2 पॉइंट आहे ए बी, है ना. हे बघा आता
सपोज आता हे 2 पॉईंट आहे, एकाच वेळेस एकच लाईन गेली पाहिजे. तसं तर आपण अशा एका पॉईंटवरून तर किती पण लाईन जाऊ शकतात, पण ह्या दोन्ही पॉईंटवरून चालल्यात काय ह्या लाईन्स? नाही चालल्या. इथं आपल्याला काय म्हटलं आहे की या दोन्ही पॉईंटवरून 2 पॉईंट्स आहे ना, आणि सायमल्टेनियसली आणि सोबतच सायमल्टेनियसली म्हणजे एका सोबत आहे ना, एकाच वेळेस. तर मग ही जी आहे एकच लाईन जी आहे ती तुमच्या दोन्ही पॉईंटवरून जाते. ठीक आहे ना. असे 2 वेगवेगळे पॉईंट दिले असेल आणि तुम्ही त्याच्यावर जर लाईन अशा ड्रॉ केल्या, पण हे दोन्ही पॉईंटवरून जातात का? हे एकाच पॉईंटवर आहे. आणि ह्या ज्या लाईन्स आहे ह्या पण बी वरच आहे, दोन्हीवर नाही आहे. ठीक आहे, हा फरक आहे याच्यामध्ये. ठीक आहे, त्यामुळे याचा काय येतं आन्सर? फक्त 1. एकच लाईन आपल्याला ड्रॉ करता येईल जी ह्या दोन्ही पॉईंटवरून पास होणार एकाच वेळेस. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन 26. क्वेश्चन नंबर 26 जो आहे, फिल इन द ब्लँक्स, हा खूप मोठा आहे. इथं लिहायला ची जागा पुरत पण नाही आणि लिहायला वेळ पण भरपूर जातो. तर तुम्ही बघा इथं साईडला तुम्हाला क्वेश्चन दिसेल आणि त्याचं मी एक्सप्लेनेशन इकडे या साईडला देतो आणि मी बुकमधून रीड करूनच देणार. ठीक आहे, कारण लिहायला खूप वेळ जातो. फिल इन द ब्लँक्स मध्ये बघा, एनी ड्रॉइंग, कुठलीही एक ड्रॉइंग है ना, स्ट्रेट और नॉन स्ट्रेट, स्ट्रेट असू दे किंवा नॉन स्ट्रेट असू दे, डन विदाउट लिफ्टिंग द पेन्सिल मे बी कॉल्ड अ, ठीक आहे, पी. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे की एक अशी ड्रॉइंग, ठीक आहे, म्हणजे पेन्सिलला तुम्ही ड्रॉ करताना, ठीक आहे, पेन्सिलला तुम्हाला उचलायचं नाही आहे, असं ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, तर हे काय असू शकते? पी म्हणजे कर्व असू शकतो. ठीक आहे ना, तर पी काय आहे? कर्व असू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढचं, अ क्यू इज द वन दॅट डज नॉट क्रॉस इटसेल्फ. आता क्यू जे आहे, ठीक आहे ना, क्यू काय असू शकतो की सिंपल कर्व. ठीक आहे ना, एक जो सिंपल कर्व जो असतो ना, तो स्वतःला कुठेही इंटरसेक्ट करत नाही. तर याचा आन्सर क्यूच्या जागी काय आहे? तो सिंपल कर्व. ठीक आहे ना, सिंपल कर्व जो असतो तो कुठेही स्वतःला क्रॉस करत नाही. ठीक आहे ना, जसं आता हा जो आहे ना, हा सिंपल कर्व आहे, पण असा जर असेल तर तो सिंपल कर्व नाही आहे, हा इथं क्रॉस करतोय. ठीक आहे ना, त्याच्यानंतर अ कर्व इज सेड टू बी आर इफ एंड्स आर जॉईंट. ठीक आहे, एक कर्व जो आहे, ठीक आहे ना, आरला आपल्याला काय द्यायचं आहे? आरच्या जागी काय लिहायचं आपल्याला की अ कर्व इज सेड टू बी आर इफ इट्स एंड पॉइंट्स आर जॉईंट. ठीक आहे ना, समजा कुठलाही एक कर्व आहे, त्याचे जर एंड पॉइंट जॉईंट होत असेल तर ती काय होणार आहे? क्लोज्ड होणार आहे, क्लोज्ड फिगर आहे. ठीक आहे ना, तर मग आरच्या जागी काय यायला पाहिजे? क्लोज्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर S is a simple closed curve made up of line segments. ठीक आहे, जर लाईन सेगमेंटचा वापर करून है ना, एसच्या जागी काय येईल बघा, जर लाईन सेगमेंट आपण घेतले, हे बघा हे जे आहे ना, हे कर्व आहे. ठीक आहे, सर्कल जर आपण तयार करतो किंवा कुठलाही एक असा शेप तयार होतो. ठीक आहे, इथं आपल्याला लाईन सेगमेंट नाही आहे, हे फ्री स्टाईल आहे है ना. पण जर लाईन सेगमेंट जर घेतले आपण असे लाईन असे, ठीक आहे ना, असे 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 असे, तर मग हे काय तयार होईल? हे क्लोज्ड फिगर आहे, पण याच्यामध्ये लाईन सेगमेंट यूज झालेले आहे. ठीक आहे, तर याला काय म्हणता येईल आपल्याला? हा होऊन जाईल पॉलिगॉन. ठीक आहे ना, सेगमेंट, लाईन सेगमेंट, हे बघा हे लाईन आहे, इथं ही लाईन आहे. हा, कर्व नाही यूज केलंय ना. जर आपण कर्व यूज केलं तर अशा टाईपचं तुमचा फिगर तयार होईल. ठीक आहे ना, तर याच्यामध्ये काय येतो? पॉलिगॉन येतो. एसच्या जागी काय येणार? पॉलिगॉन. तर इथे आपल्याला काय बघा, म्हणजे पीच्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे? कर्व. क्यूच्या जागी काय लिहायचं आहे? सिंपल कर्व. आरच्या जागी काय लिहायचं आहे? क्लोज्ड. आणि एसच्या जागी काय लिहायचं आहे? पॉलिगॉन. तर याच्यातलं बघा ऑप्शन कुठलं येते बघा, ऑप्शन सी जे आहे. ठीक आहे ना, ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट आहे, जिथं पहिला कर्व येतोय है ना,
त्याच्यानंतर सिम्पल कर्व आहे, त्याच्यानंतर क्लोज्ड आहे, त्याच्यानंतर पॉलिगॉन आहे. ठीक आहे, तर तुम्ही ह्या आन्सरमध्ये बघा इथे सी नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आन्सर आहे. ओके, चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. 26 झालाय, 27. क्वेश्चन नंबर 27 बघा. परत तुम्ही इथं डिस्प्लेमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 27 दिसत असेल. ठीक आहे, तर इथं बघा, रीड द गिवन स्टेटमेंट्स केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तर स्टेटमेंट 1 जो दिलेला आहे इथं, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, द नंबर ऑफ पेयर्स ऑफ इंटरसेक्टिंग लाईन्स इन द गिवन फिगर इज 7. इथे एक फिगर दिलेली आहे स्टेटमेंट 1 मध्ये. बघा, अशा 2 लाईन्स दिलेल्या आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे एक अशी लाईन, एक अशी लाईन, ठीक आहे, आणि एक लाईन अशी. ठीक आहे, हे बघा अशा टाईपचा एक फिगर दिलेला आहे ह्याच्यामध्ये. ओके, असा एक फिगर दिसतोय आपल्याला. इथे बघा, इथे क्वेश्चन मध्ये पण सेम तसंच आहे. ठीक आहे, इथे हे जी आणि एच ही लाईन आहे, जी एच. ठीक आहे, त्याच्यानंतर ही आहे ए बी, ही लाईन आहे ए बी. त्याच्यानंतर ही आहे सी डी. त्याच्यानंतर ही आहे ई एफ. ठीक आहे, तर आता आपल्याला, आणि ही कुठली आहे, आय जे, आय आणि जे. तर आपल्याला इथं काय सांगायचं आहे की इथं ज्या आहे किती पेयर्स आहे ज्या इंटरसेक्टिंग आहेत. ह्या ज्या लाईन्स दिलेल्या आहे, या लाईन्समध्ये किती पेयर्स आहेत ज्या एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत ते, आणि किती आहे टोटल. गिवन फिगर इज 7 पेयर्स आहेत. तर ठीक आहे, आपण बघूया इथं बघा कुठल्या कुठल्या इंटरसेक्ट करतायत. बघा, हे जी लाईन आहे जी एच ला कुठल्या कुठल्या लाईन्स इंटरसेक्ट करतायत. तर जी एच ची पेअर काय काय होणार बघा. जी एच ला ए बी. ठीक आहे, पुन्हा जी एच आहे, एकच लाईन यायची ही वाली. याच्यामध्ये बघा अजून दुसरी कुठली सी डी इंटरसेक्ट करत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा जी एच ला बघा, है ना, हे जी एच आहे, याला ई एफ जी लाईन आहे ती इंटरसेक्ट करत आहे. ठीक आहे, परत अजून बघा आय जे ला बघा. आता आय जे ला कुठले कुठल्या लाईन्स इंटरसेक्ट करत आहे, हे बघा ए बी. त्याच्यानंतर अजून एक आय जे ला बघा कुठली इंटरसेक्ट करत आहे, सी डी. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून आय जे ला, है ना, हे आय जे ला कुठली ई एफ झालं. आणि परत अजून एक पेअर कुठली आहे बघा, इथला इंटरसेक्ट पॉइंट आहे. तर ए बी आणि सी डी, ए बी आणि सी डी, अशा टोटल किती पेअर झाल्या ज्या एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. हे 3, 3, 6 आणि 1, 7. म्हणजे इथं जे आन्सर, जे स्टेटमेंट 1 मध्ये जे लिहिलेलं आहे, द नंबर ऑफ पेयर्स ऑफ इंटरसेक्टिंग लाईन इन द गिवन फिगर इज 7. म्हणजे हा स्टेटमेंट जो दिलेला आहे, हा तुमचा स्टेटमेंट कसा आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, कळालं ना याच्यामधलं इंटरसेक्टिंग पॉइंट. आपल्याला इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे पेअर ऑफ इंटरसेक्टिंग लाईन्स आपल्याला काढायचं आहे. अजून एक मी आत्ता मागच्याच क्वेश्चनमध्ये आपण बघितलं होतं, क्रॉस चेक करायचं असलं ना तर ह्याचे इंटरसेक्टिंग पॉइंट काउंट करून घ्यायचे. तर आपलं किती पेअर बरोबर आहे की नाही ते आपल्याला क्रॉस चेक करता येईल. ते बघा 1, 2, हे 3, है ना, 4, 5, 6 आणि 7 इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. याचा अर्थ 7 पेअर आहेच. ठीक आहे, तर याचा स्टेटमेंट 1 जे आहे काय आहे, ट्रू आहे. ठीक आहे, चला बघूया आपण पुढचं स्टेटमेंट 2 बघूया आता. ठीक आहे, हा जर पूर्ण क्वेश्चन बोर्डवर लिहिला असता आणि परत एक्सप्लेन करायला जागा राहिली नसती, म्हणून आपण तिथं डिस्प्ले केलेला आहे आणि इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. ठीक आहे,
स्टेटमेंट 2 मध्ये बघा अशा लाईन्स दिलेल्या आहे. ठीक आहे, ह्या 3 अशा लाईन्स आहे आणि त्याच्यामध्ये एक लाईन अशी स्ट्रेट इथे दिलेली आहे, दुसरी लाईन इथे स्ट्रेट दिलेली आहे. ठीक आहे, आणि 2 लाईन थोड्या अशा क्रॉसमध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता इथे बघा, इथे बाकीचं तुम्ही फिगरमध्ये बघून घ्या, यांचे सर्वांचे नाव वगैरे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. पण याच्यामध्ये स्टेटमेंट 2 मध्ये काय लिहिलं आहे, द नंबर ऑफ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स इन द गिवन फिगर इज 4. पण इथं बघा पॅरलल लाईन बघा, ही जी आहे याच्याशी पॅरलल आहे है ना. एक पेअर ही झाली, दुसरी पेअर ही झाली, तिसरी ही झाली. ठीक आहे ना, तुम्हाला आता लिहून दाखवावंच लागेल, मला थोडासा वेळ जातो बघा हे थोडंसं लिहायला है ना. ए बी ही लाईन आहे, ए बी, त्याच्यानंतर ही आहे सी डी, त्याच्यानंतर हे आहे ई एफ, त्याच्यानंतर आहे जी एच. ठीक आहे, त्याच्यानंतर ही आहे एम एन, ही आहे एम एन, त्याच्यानंतर ही लाईन आहे तुमची के एल, त्याच्यानंतर ही आहे आय जे. आता इथे बघा पॅरलल लाईन्स आपल्याला सांगायचे आहे. आता इथे बघा एक पेअर क्लिअर तुम्हाला ए बी आणि जी एच दिसतंय. ठीक आहे, त्याच्या पेअर्स आपण लिहूया बघा, ए बी आणि जी एच झाली एक पेअर पॅरलल लाईनच्या है ना. त्याच्यानंतर बघा एम एन आणि के एल पॅरलल आहे. परत एम एन आणि आय जे पण पॅरलल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर के एल आणि आय जे है ना, के एल आणि आय जे ह्या पण पॅरलल लाईन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर अजून बघा हे भलेही ह्या दोन्ही लाईन ज्या आहे अशा थोड्याशा एन्क्लाइंड आहे. ह्या ज्या 2 लाईन आहे यांच्याशी पॅरलल नाही आहे, ए बी आणि जी एस शी पॅरलल नाही, पण एकमेकांशी पॅरलल आहे बघा, सी डी आणि ई एफ है ना, सी डी आणि ई एफ. मग इथं किती टोटल पेअर झाल्या, 1 2 3 4 5 पेअर झाल्या. आणि स्टेटमेंटमध्ये तर आपल्याला काय लिहिलं आहे, द नंबर ऑफ पेअर्स ऑफ पॅरलल लाईन्स इन द गिवन फिगर इज 4. इथं लिहिलेलं आहे फक्त 4च पेअर आहे, पण इथं ॲक्च्युली तर 5 पेअर झाले आपल्या. तर म्हणजे स्टेटमेंट 2 जे आहे ते कसं आहे, इज नॉट ट्रू, इज नॉट ट्रू. मग याच्यामधले आन्सर कुठला येणार, याच्यामधलं बघा ऑप्शन नंबर बी येते बघा, स्टेटमेंट 1 इज ट्रू बट स्टेटमेंट 2 इज फॉल्स है ना. हा जो स्टेटमेंट 2 आहे तो कसा आहे, फॉल्स आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर बी. ओके, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन 28. क्वेश्चन नंबर 28 बघा, स्टेट टी फॉर ट्रू अँड एफ फॉर फॉल्स. आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेले आहे. स्टेटमेंट ए आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे की 2 डिस्टिंक्ट लाईन्स मीटिंग ॲट अ पॉइंट आर कॉल्ड कॉनकरंट लाईन्स. कसा आहे आपला कॉनकरंट लाईन्स कशाला म्हणतो आपण, एका पॉईंटवरून जर खूप साऱ्या लाईन्स जर जात असेल तर त्याला कॉनकरंट लाईन म्हणतो. ठीक आहे ना. मग हा जो स्टेटमेंट आहे तो कसा आहे, ट्रू नाही आहे, फॉल्स आहे. कारण इथं काय लिहिलेलं आहे की 2 डिस्टिंक्ट लाईन मीटिंग ॲट अ पॉइंट है ना. जर 2 लाईन आहे कुठल्याही एका पॉइंटला मीट होत असतील तर अशा लाईन्सला आपण काय म्हणतो, इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणतो. म्हणजे आपला जो स्टेटमेंट 1 आहे तो कसा आहे, फॉल्स आहे. ठीक आहे, फॉल्स आणि ट्रू आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, इंटरसेक्टिंग लाईन यायला पाहिजे तिथं. चला बी मध्ये बघा, बी काय म्हणतोय आता,
स्टेटमेंट बी मध्ये दिलेलं आहे की अ सिम्पल क्लोज्ड फिगर मेड अप ऑफ ओनली लाईन सेगमेंट्स इज कॉल्ड पॉलिगॉन. बरोबर आहे, ठीक आहे ना. हे बघा, जर तुमचा अशा टाईपचा कर्व असेल आणि असे, ह्याला आपण पॉलिगॉन नाही म्हणणार, ठीक आहे. पण जर इथे कर्वच्या जागी तुम्ही जर लाईन सेगमेंट यूज केले, ठीक आहे ना, लाईन सेगमेंट, हे बघा असं लाईन सेगमेंट यूज केलं असं असं असं, ठीक आहे, तर हा एक प्रकारचा पॉलिगॉन झाला. तर इथे काय येतोय, ऑप्शन जो स्टेटमेंट बी आहे तो कसा आहे, ट्रू आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सी मध्ये बघा, आता सी काय म्हणतोय, अ लाईन हॅज नो एंड पॉइंट्स. करेक्ट आहे, बिलकुल करेक्ट आहे. कारण लाईन कशा असतात, सपोज ही ए बी लाईन आहे, ठीक आहे, मग इथे एक ॲरो असतो आणि इथे एक ॲरो असतो. हे इकडं पूर्ण तुमचा इन्फिनिटी पर्यंत जाते ही लाईन्स, ठीक आहे ना. याला कुठला एंड नसतो, ठीक आहे, याला एंड नाही, ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर जो सी आहे, स्टेटमेंट सी जो आहे तो कसा आहे, हा पण ट्रू आहे. तर आपला आन्सर कुठला येतो बघा, त्याच्यामधला ए जो आहे आपला फॉल्स येतोय आणि बी आणि सी ट्रू येतोय. तर ऑप्शन नंबर बी जो आहे याच्यातला तो करेक्ट आन्सर आहे आपला, ठीक आहे. ऑप्शन नंबर बी है ना. पहिला ए जो आहे असं असं तुम्हाला आन्सर मध्ये असं दिलेलं आहे बघा, ए बी सी है ना. मग एक पहिला वाला फॉल्स आहे, दुसरा ट्रू आणि तिसरा पण ट्रू. तर असा कुठला ऑप्शन येतोय, बी नंबरचा जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 म्हणतो बघा काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज फॉल्स. पहिलं स्टेटमेंट आहे, देअर आर इन्फायनाइट नंबर ऑफ रेज दॅट कॅन बी ड्रॉन फ्रॉम अ गिवन पॉइंट. बरोबर आहे, एक पॉइंट जर आहे, ठीक आहे ना. हा पहिला स्टेटमेंट बघूया आपण, ए जो आहे तो ट्रू आहे का फॉल्स आहे आपल्याला है ना सांगायचं आहे, याच्यामधलं फॉल्स सांगायचं आहे, ठीक आहे. तर पहिला वाला कसा आहे बघा, एक पॉइंट आहे, तिथून आपण किती पण रेज काढू शकतो ना, 1 2 3 4 5 हे सगळे रेज आहेत है ना. तर इन्फायनाइट नंबर ऑफ रेज आपण याच्यात ड्रॉ करू शकतो. म्हणजे पहिला जो आहे तो कसा आहे, ट्रू आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बी वाला बघा, बी ऑप्शन मध्ये काय म्हणतायत, द नंबर ऑफ डायगोनल इन अ स्क्वेअर इज 4. आता स्क्वेअर जो असतो आपला स्क्वेअर, है ना, स्क्वेअर आहे हा, त्याच्यामध्ये डायगोनल किती असतात, किती डायगोनल असू शकतात. तुम्ही ह्या पॉइंटला एक घ्या आणि या पॉइंटला एक घ्या, किती आले, फक्त 2च डायगोनल येतात, 4 नाही आहे इथं. मग ऑप्शन इथं आपला जो बी स्टेटमेंट बी जो दिलेला आहे, द नंबर ऑफ डायगोनल्स इन स्क्वेअर इज 4, तर हा कसा येतो, फॉल्स येतो. तर तुमचा जो स्टेटमेंट बी आहे तो फॉल्स आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सी मध्ये काय दिलेलं बघा, सी मध्ये आहे, देअर आर इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स दॅट कॅन बी ड्रॉन पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट. करेक्ट आहे, एका पॉइंट वरून तुम्ही इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स तुम्ही ड्रॉ करू शकता. सेम जसं आता हे रेज आपण ड्रॉ केले ना, इकडे जर तुम्ही इकडे ह्याला असं केलं तर ही लाईन होऊन जाणार, ठीक आहे ना. तुम्ही इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स इथे ड्रॉ करू शकता, काही इश्यू नाही आहे, ठीक आहे. तर हा पण जो स्टेटमेंट आहे हा कसा आहे, ट्रू आहे तुमचा. मग आपला फॉल्स स्टेटमेंट कुठला येतोय, आणि डी तर जो आहे तो नन ऑफ दिस दिलेला आहे ना, नन ऑफ दिस. मग याच्यातला कुठला येतोय, बी है ना. आपल्याला तेच बघायचं ना, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. तर याच्यातला जो बी नंबरचा ऑप्शन आहे तो फॉल्स आहे. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 मध्ये बघा, मॅच द फॉलोइंग अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. इथे कॉलम 1 आणि कॉलम 2 दिलेले आहे. कॉलम 1 मध्ये बघा, पहिलं जे आहे काय दिलेलं आहे, कॉलम 1, द सम ऑफ नंबर
ऑफ वर्टिसेस अँड नंबर ऑफ साइड्स ऑफ अ पेंटागॉन इज. आता इथं बघा पेंटागॉन म्हणजे काय होणार, इथं खाली थोडंसं एक्सप्लेन करतो तुम्हाला. इथं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड याचे आपल्याला आन्सर लिहायचे इथं. सपोज मग इथं खाली ह्या जागेवर तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक पेंटागॉन म्हणजे त्याला किती साईड असतात, 5, है ना. किती झाले, 3 आणि हे 5. आता याच्यामध्ये किती वर्टिसेस आहे हे बघा, 1 2 3 4 आणि 5 वर्टिसेस आहे. आणि साईड्स किती आहे, पेंटागॉन आहे तर 5 साईड. मग 5 वर्टिसेस आणि 5 साईड दोन्ही मिळून किती झाले, 5 + 5 10. मग याचा आन्सर काय येतोय, 10. 10 म्हणजे मग कॉलम 2 मध्ये 10 कुठे आहे, क्यू मध्ये आहे. म्हणजे फर्स्टची जी पेअर आहे ती काय आहे, क्यू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड काय म्हणतोय, इफ 3 points lie on a straight line then the total number of line segments can be formed with these 3 points is. आता एक लाईन आहे, ठीक आहे. या लाईनवर 3 पॉइंट आहेत, ठीक आहे. ए सुरुवातीलाच हे सेगमेंट आहे ना, ठीक आहे. सेगमेंट आहे म्हटल्यावर इथूनच सुरू होणार ए, ठीक आहे. ए बी आणि लास्टला येणार सी. असे 3 पॉइंट आहे एकाच लाईनवर. तर याच्यातून आपल्याला किती सेगमेंट तयार होतील हे बघा. पहिला तर ए बी आहे ना, पहिला काय येणार ए बी, दुसरा येणार बी सी आणि तिसरा काय येणार ए सी. म्हणजे किती टोटल तुमचे 3 सेगमेंट याच्यावरून तयार होतात. ठीक आहे ना. तर मग याचा आन्सर कुठला येतोय, सेकंडचा बघा 3 कशात आहे, आर मध्ये. तर मग सेकंडचा जो पेअर आहे तो आहे आर. ठीक आहे. थर्ड काय दिलेलं आहे, द नंबर ऑफ पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 इंटरसेक्टिंग लाईन्स इज. आता 2 लाईन जर एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील, ठीक आहे ना, तर मग हा जो पॉइंट असतो जिथे ते इंटरसेक्ट करतात तर याला आपण इंटरसेक्शन पॉइंट म्हणतो. ठीक आहे. मग हे किती असतो, एकच असतो. 2 लाईन जर एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील, ठीक आहे, तर त्यांचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तो किती आहे, एकच असतो. ठीक आहे. मग इथं एक कशात येतोय, पी, हा ना. पी ला आपण 1 दिलेला आहे इथं बघा. तर याच्यामध्ये तुमचा फर्स्टचा जो आहे क्यू आहे, सेकंडला आर आहे, थर्डला पी आहे. मग याच्यातलं आन्सर कुठलं येते, ऑप्शन बघा बी, है ना, क्यू आर पी. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी जो आहे याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 30चा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले चॅप्टर 4चे पूर्ण 30 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण चॅप्टर 5 चालू करूया, पण तोच आपण गॅप घेऊन करू. कारण आता याच्यानंतर आता मी 8th स्टँडर्डसाठी जे स्कॉलरशिपचे आपण व्हिडिओज बनवतो आहे. ठीक आहे. आता त्याचं एक पूर्ण कंप्लीट करून घेऊया. 2018चा पेपर कंप्लीट करायचा आहे, पेपर 1 आणि पेपर 2. त्याला बराच वेळ जातोय, नाही म्हणता एक 4-5 दिवस जातील. आपण आता जो पुढचा जो आपला चॅप्टर येईल ते 5 दिवसानंतर येईल. ठीक आहे. तर आपण भेटूया चॅप्टर 5 है ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.